हा, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहे का? कोणीतरी मला एकाने सांगा. ओके, चलो, थँक्यू सो मच. सुरुवात करूया आपण. सो आज आपण बघणार आहोत 24 बॉडी पार्ट्स जे आहेत आपल्याला त्याला हिलिंग कसं करायचं. आपण स्वतःचं हिलिंग आपण स्वतः शिकलो तर एक फायदा होईल की छोट्या मोठ्या आजारासाठी वारंवार आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. मग हे 24 पॉइंट्स कुठले आहेत आणि त्यांना हील कसं करायचं, तर त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. सो सगळे इंटरेस्टेड आहेत तर मला एक थंब दाखवायचा आहे सगळ्यांनी. चलो, छान एनर्जी क्रिएट करूया आपण. ओके, सो एकच मिनिट. हे 24 बॉडी पार्ट्स आहेत. आज आपण त्याला हील करायला शिकणार आहोत. सो सुरुवात करायची आपल्या डोळ्यांपासून. जर काही लोकांना डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, वारंवार डोळ्यात नंबर वाढतोय किंवा काही हेल्थ इश्यूज असेल डोळ्याबद्दल, तर आपल्या दोन्ही डोळ्यांवर असे हलकेसे हात ठेवायचे. आता हे सगळं करताना आपल्याला आधी रेकीला कॉल करायचंय, कारण आता आपण रेकीचे साधक आहोत. आणि त्यामुळे ज्या काही गोष्टींसाठी तुम्ही हिलिंग कराल, ज्या बॉडी पार्टसाठी हिलिंग कराल, तर त्यासाठी तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. टोटल आपले बॉडी पार्ट्स आहेत 24 आणि प्रत्येक बॉडी पार्ट्सला तुम्हाला कमीत कमी 3 मिनिटं चार्ज करायचंय. लिहून घ्या. प्रत्येक बॉडी पार्ट्सला कमीत कमी 3 मिनिटं चार्ज करायचे. असे 24 मल्टिप्लाय बाय 3 किती होणार? किती वेळ जाणार तुमच्याकडे? तुमचा 72 मिनिटं. 72 मिनिटं एवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही. मग आपण काय करायचंय, की प्रत्येक बॉडी पार्ट्स अगदी सगळेच एका वेळेला नाही एका दिवशी नाही घ्यायचे. आज 4, उद्या 4, परवा 8 वगैरे असे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 4-4 करून किंवा 8-8चा सेट तुम्ही घेऊ शकता. मग डोळ्यांना आता बघा इथे कुठे-कुठे आपल्याला हीलिंग द्यायचंय. आपल्या डोळ्यांना, आपल्या मेंदूंना, कानांना, आपल्या या थर्ड आयला, मग आपल्या मानेला, या सगळ्या गोष्टींना, अगदी आपले पायाचे तळवे, टाचा, काही लोकांचे असतात ना पायाचे तळवे दुखतात, टाचा दुखतात. सो हा सुद्धा त्यांना त्रास असतो. त्या सगळ्याला तुम्ही रेकीचं हीलिंग देऊ शकता. बरं, कोणीतरी मला चॅट बॉक्समध्ये सांगा, रेकॉर्डिंग सुरू आहे ना? नाहीतर कालच्यासारखं व्हायचं. एवढी मेहनत फुकट जायची माझी. काल सुरू आहे ना? ओके. थँक यू सो मच. शीतल मॅडम, थँक यू. ओके. सो ह्या बॉडी पार्ट्सला आपण कसं हील करायचं त्याबद्दल आपण जाणून घेऊया. लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित आता. एक-एक बॉडी पार्ट्सला हील करताना. डोळ्यांना हील करताना रेकीला कॉल करायचे. रेकीला कॉल करून झाल्यानंतर एकदाच कॉल करायचे आणि त्यानंतर जेवढे तुम्ही बॉडी पार्ट्स हील करायला घेणार आहात, सपोज आज 4 घेताय, तर त्या 4 बॉडी पार्ट्सला हील करायचं एकदाच. एकदाच रेकीला कॉल करून तुम्हाला हील करायचंय. सपोज आता मला 4 बॉडी पार्ट्स आता हील करायचेत. मग मी एकदाच रेकीला कॉल करणार आणि त्या 4 बॉडी पार्ट्सला हीलिंग करणार. कसं ते बघूया. ओके. पहिले आपण डोळे घेऊया. रेकीला कॉल केला मी आधी मनातल्या मनात. त्यानंतर माझ्या दोन्ही हातांमध्ये रेकी शक्ती, डिव्हाइन एनर्जी घेतली आणि मग हलकेसे हात असं पिरॅमिड शेपमध्ये ठेवायचे हात हात आपले. कारण त्याच्यामध्ये एनर्जी असते म्हणून आपले हात असे पिरॅमिड शेपमध्ये ठेवायचे. ओके. याच्यामध्ये एनर्जी कलेक्ट होणं गरजेचं आहे. म्हणून पिरॅमिड शेपमध्ये हलकेसे हात असे ठेवायचे आपल्या डोळ्यांवर. हां. अफर्मेशन काय द्यायचं लिहून घ्या. माझे दोन्ही डोळे स्वस्थ व निरोगी आहेत आणि या डोळ्यांमुळे मी हे जग बघू शकते. त्यासाठी मी या ईश्वराची आभारी आहे. कुठेही आपल्याला एखादा आजार झालेला आहे, असं मेन्शन नाही करायचं. तो आजार हील होत आहे, बरा होत आहे, असं बोलायचं. नंतर दोन्ही हात आपल्या कानांवर ठेवायचे आणि सगळं करताना एक पांढरा शुभ्र प्रकाश बघायचे. ज्या अवयवांवर तुम्हाला हीलिंग घ्यायचंय, ज्या ऑर्गन्सला तुम्हाला हील करायचंय, तिथे एक पांढरा शुभ्र प्रकाश बघायचे. माझे दोन्ही कान स्वस्थ, निरोगी आहेत आणि मला स्पष्ट ऐकायला येतं. यासाठी मी या ईश्वराचा आभारी आहे किंवा मी आभारी आहे. यासाठी मी ईश्वराचा किंवा ईश्वराचा आभारी आहे. लेडीज, जेंट्स जे काही बोलत असेल तुम्ही बोला. नंबर 3
आपले दोन्ही हात आपल्या मेंदूवर ठेवायचे. इथे जसं तुम्हाला दिसतात तसं बघा. नंबर 2 सॉरी नंबर 2. नंबर 3 आपण कानांवर घेतलं होतं. नंबर 2 आता आपल्या मेंदूवर ठेवा. ज्या लोकांना मेंदूचा काही प्रॉब्लेम असेल, ब्रेनचे काही इश्यूज असतील, तर त्यांनी मेंदूवर हात ठेवायचे आणि बोल म्हणायचे. माझा ब्रेन किंवा माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यात नेहमी चांगले विचारच येतात. माझा मेंदू खूप छान आहे, स्ट्रॉंग आहे आणि त्यात नेहमी चांगलेच विचार येतात आणि माझ्या मेंदूतील सगळे अवयव उत्तम पद्धतीने कार्य करीत आहेत. ओके. नंबर 5. दोन्ही हात आपल्या डोक्याच्या पाठी अशा पद्धतीने ठेवायचे. तुम्हाला ज्या या इमेजमध्ये आहे बघा, ही नंबर 5 ची इमेज आहे. त्या इमेजमध्ये जसं दाखवलंय तुम्हाला तसं ठेवायचे. आपल्या क्राउन चक्रावर दोन्ही हात ठेवलेले आहेत. माझा क्राउन चक्र पूर्णपणे ॲक्टिव्हेट असून माझी आध्यात्मिक शक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ओके. नंबर 6. एक हात गळ्यावर पुढे आणि एक हात मागच्या साईडने. माझा थ्रोट चक्र ॲक्टिव्हेट असून माझा थ्रोट चक्र ॲक्टिव्हेट असून त्यातील सगळे ऑर्गन्स योग्य पद्धतीने काम करीत आहेत. नंबर 7. तुमचे दोन्ही हात जे आपल्या इथे थायरॉइड ग्रंथी असते तिथे ठेवायचे आहे. गळ्याच्या थोडंसं खाली आणि अफर्मेशन द्यायचंय. माझा थायरॉइड नॉर्मल आहे. माझा थायरॉइड नॉर्मल आहे. ओके. नंबर 8. नंबर 8. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आणि आपल्या हार्ट चक्राला किंवा अनाहत चक्राला अफर्मेशन द्यायचे. माझं हार्ट चक्र ॲक्टिव्हेट, चार्ज ॲक्टिव्हेट व बॅलन्स आहे. माझं हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र चार्ज ॲक्टिव्हेट व बॅलन्स आहे. नंबर 9. दोन्ही हात आपल्या मणिपूर चक्रावर ठेवायच्यात. नाभीच्या 4 बोटं खाली मणिपूर चक्रावर आपले दोन्ही हात ठेवायचे. येस. दोन्ही हात आपल्या मणिपूर चक्रावर ठेवायचे. आपल्या नाभीच्या सॉरी 4 बोटं वर. आणि आपल्या मणिपूर चक्राला अफर्मेशन द्यायचे. माझं मणिपूर चक्र चार्ज, ॲक्टिव्हेट व बॅलन्स आहे. 2 ते 3 मिनिटं तसंच अफर्मेशन द्यायचं आहे. ती एनर्जी तुम्हाला फील करायची आहे आणि जोपर्यंत एनर्जी तिथून पास होतीये, तोपर्यंत तुम्हाला देत राहायचंय. आणि ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं, की एनर्जी स्टॉप झाली आता, त्या क्षणी मग तुम्ही तिथे स्टॉप करायचं. ठीक आहे? जोपर्यंत आपलं शरीर हील होतंय, तोपर्यंत हील व्हायला द्यायचं आहे. माहीत नाही कोणाला किती एनर्जी लागते. सो ते आपण ठरवायचं नाही. ते हे युनिव्हर्स ठरवत असतं. एखाद्या व्यक्तीला किती आता मी 3 मिनिटं सांगितलं. पण मे बी काहींच्या शरीराला 5 मिनिटं लागू शकतात, 10 मिनिटं लागू शकतात. सो ते आपण डिसाईड करायचं नाही. जोपर्यंत तुमच्या हातातून त्या एनर्जीचा फ्लो सुरू आहे, तोपर्यंत आपला हात असाच ठेवायचा आहे. ज्या बॉडी पार्ट्सवर तुम्ही ठेवताय तिथे, वरच्यावर. नंबर 10. दोन्ही हात आपल्या किडनीवर ठेवायच्यात, लेफ्ट साइडच्या किडनीवर. नंबर 10. आता ही आपली लेफ्ट साइडची किडनी आहे. बघा आता पहिल्यांदा हे तुम्हाला इथे फोकस द्यायचंय. आता हा नंबर 10 घ्यायचा आपल्याला पहिल्यांदा. नंबर 10 ही आपली आहे लेफ्ट साइडची सॉरी इथे राइट साइडची किडनी आहे आपली. आणि नंतर नंबर 12 कडे यायचं आपल्याला. ही आपली लेफ्ट साइडची किडनी आहे. आता या किडनीला आपण अफर्मेशन देऊया. आपल्या शरीरातील किडनी खूप महत्वाची मेजर भूमिका बजावत असते. त्यामुळे याला अफर्मेशन प्रॉपर द्यायचं आहे तुम्हाला. कसं द्यायचं आहे ते सांगते मी तुम्हाला. नंबर 10. दोन्ही हात
लेफ्ट साइड राईट साइडच्या किडनीवर ठेवायचे आहे आणि माझ्या राईट साइडची किडनी अगदी उत्तम प्रकारे काम करीत आहे. सेम नंबर 12 घ्या आता. माझ्या लेफ्ट साइडची किडनी देखील योग्य पद्धतीने काम करीत आहे. नंबर 11 आता नंबर 11 वर यायचे आपल्याला. नंबर 11 दोन्ही हात आपल्या लंग्सवर आपल्या फुफ्फुसांवर ठेवायचे आहेत. माझे लंग्स किंवा माझी फुफ्फुसे हेल्दी आहेत आणि योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. ओके, पुढे जाऊया. आपण इकडे या पेजवर येऊया. नंबर 13 पोटाजवळ आपले दोन्ही हात ठेवायचे स्वादिष्टान चक्रावर. आता आपण नंबर 13 वर येऊया. नंबर 13 पोटावर दोन्ही हात ठेवायचे स्वादिष्टान चक्रावर. अफर्मेशन द्यायचे, माझं माझं स्वादिष्टान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहे. स्वादिष्टान चक्राच्या खाली आपल्या रूट चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. नंबर 14 रूट चक्रावर दोन्ही हात ठेवायचे म्हणजे मूलाधार चक्रावर आणि अफर्मेशन द्यायचे, माझं मूलाधार चक्र किंवा माझं रूट चक्र ऍक्टिव्हेट आहे आणि योग्य पद्धतीने कार्य करीत आहे. बघा, कुठेही मी एखाद्या आजाराचं नाव घेतलेलं नाहीये किंवा कुठेही मी मला हा आजार झालाय आणि तो आता बरा होतोय असं बोललेलं नाही. तर ऑलरेडी मी अफर्मेशन देताना काय म्हणते, की प्रॉपर काम करीत आहे असं आपण वारंवार या युनिव्हर्समध्ये मेसेज पाठवत आहोत. आणि म्हणूनच रेकी लेव्हल 1 मध्ये केवळ न शिकता आपण पुढच्या लेव्हल करणं का गरजेचं आहे, तर आपण आपलं स्वतःचं शरीर सुद्धा हील करू शकतो. त्याचबरोबर इतरांना सुद्धा ते हीलिंग अगदी 100% ऊर्जेने आपण देऊ शकतो. म्हणूनच आपल्याला हीलिंग शिकणं किंवा पुढच्या लेव्हल शिकणं फार गरजेचं आहे. लेव्हल 1 केवळ आपल्या स्वतःची शुद्धीकरणाची लेव्हल आहे. त्यामुळे इथे तुम्हाला तेवढे बेनिफिट मिळणार नाही. ओके, नंबर 15 वर जाऊया आपण. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. बघा, इथे दोन्ही हात गुडघ्यांवर आहेत. हे आपले गुडघे आहेत. गुडघ्यांवर दोन्ही हात ठेवलेले आहेत. माझे दोन्ही गुडघे ऍक्टिव्हेट बॅलन्स आहेत. माझे दोन्ही गुडघे ऍक्टिव्हेट व स्वस्थ आहेत. मी छान पैकी चालू फिरू शकते. काही लोकांना सकाळी सकाळी उठल्यानंतर, अंथरुणातून उठल्यानंतर गुडघे दुखतात किंवा पायांच्या टाचा दुखतात. तर आपण आता पायांच्या टाचांसाठी बघूया. तळवे आणि टाचा असे दोन्ही घेणार आहोत आपण. पहिला आपण घेऊया आपल्या पायांच्या टाचा. माझ्या पायांच्या टाचा आणि दोन्ही पायांचे तळवे योग्य पद्धतीने काम करीत असून मी अगदी उत्तम पद्धतीने आजही चालू फिरू शकते. आता इथे तुम्ही नंबर 16 मध्ये पायांच्या टाचा घेतलेल्या आहेत. नंबर 16 मध्ये टाचा घेतलेल्या आहेत. हे अफर्मेशन पायांच्या टाचांसाठी आहे, टोजसाठी. ओके. आणि इथे तुम्ही तळवे घेऊ शकता, तुमच्या पायांचे तळवे. नंबर 70. ठीक आहे. आता नंबर 18 मध्ये काय करायचंय तुम्हाला बघा. दोन्ही हात मागे शोल्डर्सवर ठेवायचे, कारण बऱ्याच लोकांना शोल्डरचे इश्यू असू शकतात. मग त्यांनी हे हील करायचे. काय म्हणायचे, माझे दोन्ही खांदे किंवा माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्हेट आहेत. आता आपले मागचे चक्र आहेत ते सुद्धा आपल्याला बॅलन्स करायचे आहेत. नंबर 19 एक हात असा मागे बघा, इथे पोझिशन जसे आहे तसं तुम्हाला करायचंय. एक हात मागे आणि एक हात असा मानेवर ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचे, माझी मान, माझं थ्रोट चक्र मागच्या साईडचं आता, माझी मान आणि माझं थ्रोट चक्र हेल्दी व स्वस्थ आहेत.
दोन्ही हात मागे, नंबर 20 दोन्ही हात मागे आपल्या हार्ट चक्रावर ठेवायचे मागच्या साईडने. माझं बॅक साईडचं हार्ट चक्र, माझं बॅक साईडचं हार्ट चक्र ऍक्टिव्हेट व चार्ज आहे. सेम हार्ट चक्राच्या खाली मणिपूर चक्र. एकच मिनिट. सेम आपल्याला करायचंय. आता हे आपल्याला कव्हर करायचं 21 मणिपूर चक्र. बॅक साईड, माझं बॅक साईडचं मणिपूर चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहे. अशाच पोझिशन मध्ये तुम्हाला हात ठेवायचे. आता दोन्ही हात नंबर 22 दोन्ही हात मागे आपल्या कंबरेवर ठेवायचे, म्हणजे किडनीच्या साईडला ठेवायचे. किडनी फार मेजर रोल प्ले करत असते आपल्या जीवनामध्ये, आणि म्हणूनच ज्या लोकांना किडनीचे आजार आहेत त्यांनी विशेष इथे हिलिंग करायचं आहे. माझ्या दोन्ही किडनी हेल्दी आहेत आणि स्वस्थ आहेत. हेल्दी स्वस्थ असून योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. नंबर 23 दोन्ही हात मागे स्वादिष्टान चक्रावर ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचे, माझं स्वादिष्टान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहे. हे बघा इथे स्वादिष्टान चक्र मागच्या साईडने, जसे पुढच्या साईडने चक्रावर आपण हात ठेवतो तसे मागच्या साईडने सुद्धा आपल्याला ठेवायचे. ज्यांचा हात पोहोचत असेल तर तिथे चालेल, नाही पोहोचत असेल तर तुम्ही व्हिज्युअलाइज करा फक्त. माझं स्वादिष्टान चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहे. आणि नंतर नंबर 24 लास्ट आपला अगदी स्पाईनच्या खाली आपलं रूट चक्र. माझं रूट चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहे. माझं रूट चक्र चार्ज, ऍक्टिव्हेट व बॅलन्स आहे. आता सगळ्यात महत्वाचं लक्ष द्या. सगळे आपण टोटल 24 पॉइंट्स घेतले. आता काय करायचे, शेवटी भले तुम्ही 4 पॉइंट घ्या, 8 पॉइंट घ्या, पण सगळ्यात शेवटी काय करायचे, पॉइंट झाल्यानंतर आपल्या थर्ड आईने आपलं संपूर्ण शरीर व्हिज्युअलाइज करायचं. जसं की आपण एखादा एक्स्ट्रा काढतो तशा प्रकारे आपलं शरीर व्हिज्युअलाइज करायचे आणि मग मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचं की या ईश्वराच्या कृपेमुळे मी पूर्णतः निरोगी आहे आणि माझं शरीर उत्तम पद्धतीने कार्य करीत आहे. आधीच इन ऍडव्हान्स मध्ये जर तुम्ही या परमेश्वराला वारंवार थँक्यू म्हणत गेला तर तुमचे आजार हील व्हायला सुरुवात होतात. तो जो काही आजार असेल त्याचं नाव न घेता आपण असं हिलिंग सुरू करायचे स्वतःसाठी. क्लिअर? येस. चलो आता पुढे जाऊया. आता आपण पुढे बघूया काय घ्यायचं आपल्याला. एकच मिनिट. का बरं आपण स्वतःला रेकीचं प्रोटेक्शन घेतो त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. येस, रेकी टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. का स्वतःला रेकीचं प्रोटेक्शन घेतो आपण, तर आपण रोजच्या जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागतं, बरोबर ना? कोणाचं आहे का अंबानी वगैरे? नाही. सो आपल्याला प्रत्येकाला बाहेर पडावं लागतं. आणि हे काम करत असताना मे बी आपण ट्रॅव्हलिंग करतो किंवा आपल्या स्वतःचा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस असेल तर डे टू डे लाईफमध्ये आपल्याला कुठल्याही व्हेइकल्सने प्रवास करावा लागतो आणि त्या प्रवासादरम्यान आपण आपला कुठेही मेजर ऍक्सिडेंट होऊ नये किंवा आपल्या शरीराचा कुठलाही अवयव कायमस्वरूपी आपण गमावून बसू नये यासाठी आपल्याला रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचं. त्याच्यामुळे काय होईल, जिथे कुठे मेजर ऍक्सिडेंटची शक्यता आहे तर तिथे थोडक्यात निभावलं जातं. म्हणजे सपोज जिथे कुठेतरी तुम्हाला तुमचा हात जाणार असतो किंवा बोटं जाणार असतात तर तिथे मुक्कामार वगैरे लागला जातो किंवा हात जाणार असतो तिकडे फक्त बोटावर निभावलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला रेकीचं प्रोटेक्शन घ्यायचंय स्वतःसाठी. क्लिअर आहे? हे कसं घ्यायचं ते आता मी सांगते. चला लिहून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला रेकीला कॉल करायचंय. प्रत्येक गोष्ट करताना तुम्हाला रेकीला कॉल करणं गरजेचं आहे. सो रेकीला कॉल करायचंय आणि आपल्याला इथे जसं की इथं तुम्हाला मी प्रोटेक्शन शील्ड दाखवलेला आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. दिसतंय का सगळ्यांना? हे आहे प्रोटेक्शन शील्ड. एक सर्कल मध्ये हे प्रोटेक्शन शील्ड जे तुम्हाला दिसत आहे तर त्याला म्हणतात रेकीचं प्रोटेक्शन शील्ड. सुरक्षा कवच मराठीमध्ये त्याला म्हणतात. तर हे आपल्याला घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं आता मी सांगते. लिहून घ्या आता तुम्ही अफर्मेशनद्वारे.
पहिल्यांदा तुम्हाला रेकीला कॉल करायचा आहे. कुठलीही गोष्ट करताना तुम्हाला रेकीला कॉल करणं अनिवार्य आहे. तो रेकीला कॉल करा. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ओके. आता काय करायचंय? मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचे. जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल, फिरायला जाणार असाल किंवा कुठे प्रवासाला जाणार असाल, तर त्याआधी सकाळी उठल्या-उठल्या तुम्हाला रेकीचं प्रोटेक्शन शील्ड घ्यायचंय. दिव्य रेकीचं सुरक्षित कवच किंवा प्रोटेक्शन शील्ड मी स्वतःभोवती निर्माण केलेलं आहे. तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय या सगळ्या गोष्टी. दिव्य रेकीचं सुरक्षा कवच किंवा प्रोटेक्शन शील्ड मी स्वतःभोवती निर्माण केलेलं आहे. आणि माझ्याबरोबर प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे सुरक्षा कवच प्रदान झालेलं आहे. म्हणजे काय होईल? तुमच्याबरोबर प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे सुरक्षा कवच मिळतं. आता तुम्ही प्लेनमध्ये प्रवास करत असाल, टू व्हीलरवर करत असाल, अशा प्रत्येक म्हणजे प्रत्येक व्हेइकल बरोबर जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल, तर तेव्हा तुम्हाला हे प्रोटेक्शन शील्ड निर्माण करायचंय स्वतःभोवती. एकतर इमॅजिन करा किंवा अशा प्रकारे प्रोटेक्शन शील्ड जसं मी तुम्हाला आता सांगितलं, व्हिज्युअलाइज करायचं आहे किंवा ही प्रार्थना करायची आहे. कशाही पद्धतीने तुम्हाला जे ईझी वाटतं ते करा. येस, क्लिअर आहे इथपर्यंत? रेकॉर्डिंग स्टॉप झालं? नाही, चालू आहे रेकॉर्डिंग. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांचं? तर आता आपण पुढे जाऊया. येस. आता याच्यावर काही प्रश्न असेल तर आपण नंतर घेऊया. आता आपण बघूया, की रेकीद्वारे पाण्याला चार्ज कसं करायचं. ठीक आहे? तो एक पाण्याचा ग्लास आणा प्रत्येकाने. भरलेला ग्लास घेऊन. ओके, रेडी? चला, पाण्याला चार्ज कसं करावं आपण ते बघूया आता. फूड अँड वॉटर चार्जिंग बाय रेकी. सेम आपल्याला इथे सुद्धा आपण जे काही अन्न, पाणी ग्रहण करतो त्याला चार्ज करून घेणं गरजेचं आहे किंवा भाज्या ज्या आपण रॉ फॉर्ममध्ये कच्च्या स्वरूपामध्ये आपल्या घरी भाज्या आणतो, तर त्या सगळ्या गोष्टींना चार्ज करणं गरजेचं आहे. आता तर ठीक आहे, पण कोरोना काळामध्ये याचा खूप उपयोग सगळ्यांना होत होता आणि त्यामुळे कोरोना काळामध्ये माझे रेकीचे स्टुडंट त्यांच्या म्हणजे क्वचित एखादा व्यक्ती सोडून कुठल्याही व्यक्तीला कोरोना झाला नव्हता. सो आता आपल्याला हे काय यूज करायचंय? आपण जे काही अन्न, पाणी ग्रहण करत असतो, आपल्याला माहीत नसतं, की कोणी कुठल्या प्रकारचे इंटेन्शन त्याला दिलेलं आहे. मे बी काही व्यक्ती चांगल्या मनाने देतात, तर काही वाईट मनाने देतात आणि म्हणूनच जेवण करताना कधीही राग असेल किंवा किंवा कोणाबरोबर तुमचं भांडण झालं असेल, तर त्या रागाच्या भरात जेवण करायचं नाही. त्यामुळे काय होईल? आपल्या घरातल्यांना एकतर त्याचा काही बेनिफिट होणार नाही. त्याचबरोबर जे काही तुम्ही राग व्यक्त करता, तो जेवणात केल्यानंतर तुमच्या घरातील
प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो राग, ती एनर्जी निर्माण होत असते. ठीक आहे. सो आता आपण बघूया, आपण या अन्नाला पहिलं पाण्याला कसं चार्ज करायचं. आणि जेव्हा तुम्ही एक रोज आपण सकाळी उठल्यानंतर प्रत्येक जण किती ग्लास पाणी पितो? जवळ-जवळ प्रत्येक जण 7-8 ग्लास पाणी पित असतो दिवसभरात, बरोबर ना? सो प्रत्येक ग्लास पाणी पिताना काहीतरी एक अफर्मेशन द्यायचं आणि मग ते पाणी प्यायचं. ओके. चला पाण्याचा ग्लास ठेवा तुमच्या समोर. एक येस. त्या पाण्यावर असा हात ठेवा. तुमचा उजवा हात त्या पाण्यावर ठेवायचे. मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. हां. शीतल मॅडम पाणी घेतलंय तुमच्या समोर? हां, अनम्यूट करा. मी ऍक्च्युली बाहेर आहे मॅडम, त्यामुळं नाही मला असं काही. ओके. हर्षना मॅडम ग्लास घेतलाय तुम्ही? अनम्यूट करा. हो मॅडम. ओके. थांबा मी तुम्हाला पिन करते. आहे ना? व्हेरी गुड. आणखीन कोणी घेतलं? श्वेता मॅडम. प्रज्ञा मॅडम. प्रज्ञा मॅडम घेतलंय का? ओके चला प्रज्ञा मॅडमला करते मी. ओके. मनातल्या मनात रेकीला कॉल करा सगळ्यांनी, जसं मी तुम्हाला शिकवलेलं तसं. तर आपण या पाण्याची टेस्ट चेंज करून बघूया. का बरं? आपण जे घरात प्रसाद करतो किंवा आपण जो घरात तीर्थ करतो, तो जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा त्या दह्याला तीर्थाचं स्वरूप का येतं? का त्याच्यामध्ये गोडवा निर्माण होतो? कारण आपले इंटेन्शन त्याच्यामध्ये उतरलेले असतात, की आज माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. सकाळपासून आपल्या डोक्यामध्ये तेच चाललेलं असतं, की हा प्रसाद मी देवाला करते, मी देवाला नैवेद्य दाखवते. म्हणजेच काय? तर नुसतं इंटेन्शनमुळे त्या वस्तूची चव किंवा टेस्ट बदलते. तशाच प्रकारे आज आपण या पाण्याची चव बदलणार आहोत. ठीक आहे? चला. पाणी ज्यांच्या हातात ग्लास आहे, तर त्यांना चांगले रिझल्ट मिळतील. ओके. अफर्मेशन द्यायचे मनातल्या मनात. हे पाणी जे आज मी ग्रहण करणार आहे, त्या पाण्याला छान एक गोड चव आलेली आहे. अगदी तीर्थासारखी गोड चव आलेली आहे. अफर्मेशन देत राहायचं. हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. परत मनातल्या मनात अफर्मेशन देत राहायचं आहे. हे पाणी माझ्या शरीरासाठी खूप छान आहे, हेल्दी आहे. या पाण्याला आज एक विशिष्ट चव आलेली आहे. या डिवाइन एनर्जीमुळे, या दिव्य रेकीच्या ऊर्जेमुळे या पाण्याला आज विशिष्ट चव आलेली आहे आणि हे रोजचं पाणी आज खूप छान गोड लागत आहे मला. या पाण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा गोडवा निर्माण झालेला आहे. खूप छान अक्षरशः हे पाणी आज गोड लागत आहे मला. हे डिवाइन एनर्जी, हे दिव्य रेकी शक्ती तुझ्या कृपेमुळे, तुझ्या ब्लेसिंग्समुळे हे पाणी एखाद्या तीर्थाचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाणी ग्रहण करण्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. आता तुमच्या हातातून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत त्याला हील करत राहायचे. मनातल्या मनात अफर्मेशन देत राहायचे. आता हे पाणी मी जे ग्रहण करणार आहे ते अगदी तीर्थासारखं गोड गोड लागत आहे. अफर्मेशन देत राहा.
ओके, चला आता थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी असं म्हणायचंय आणि ते पाणी आता तुम्ही ग्रहण करा, पिया. येस, कोणाला त्या पाण्याची चव वेगळी लागली त्याने अनम्यूट करून बोलायचं. हा, हो मॅडम, मला लागली. ओके. प्रज्ञा मॅडम लागली, कशी लागली? रोजचं पाणी आहे त्याच्यापेक्षा वेगळं लागलं ते? हो, नक्कीच. त्याला थोडासा गोडवा होता. ओके. हर्षदा मॅडम? मॅडम मला थोडं आज वेगळं वाटलं पाणी. ओके. आपण काय वेगळं केलं त्याला? तर आपण केवळ त्या पाण्याला हिलिंग दिलं. क्लीन केलं. विचार करा, आपण केवळ त्या पाण्याला हील केल्यामुळे त्या पाण्यामध्ये एवढा फरक पडू शकतो. तर आपण आपल्या रोजच्या रोज लाईफ मध्ये अशा कित्येक गोष्टींना हिलिंग देऊ शकतो. येस ऑर नो? ओके. येस. तो म्हणूनच आपल्याला आपल्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी, स्वतःच्या प्रोग्रेससाठी स्वतःला हील करायचंय. अशाच प्रकारे तुम्ही जे काही घरात अन्न शिजवता त्याला सुद्धा तुम्ही हिलिंग करायचे. ज्या भाज्या आणता त्या जेवण बनवण्यापूर्वी सगळ्या भाज्यांना छान हील करायचे, की माझ्या घरी आज मी जे अन्न शिजवणार आहे ते अन्न ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. मग बघा कसे आपल्या घरातले सगळ्या हेल्थ इश्यूज किती कमी व्हायला सुरुवात होतात. ओके. सो रेकी आपल्या इंटेन्शनवर काम करत असते. रेकी शिकण्याचा विषय नाहीये, तर रेकी जगण्याचा विषय आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? हा, ओके. सो आता आपलं सगळं शिकून झालेलं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. कोणाला विचारायचे प्रश्न काही? हँड रेज करा म्हणजे मला कळेल. सगळे फक्त चेहऱ्याला हात लावून बसलेत का? काही क्वेश्चन आहेत की नाही? सगळे क्लिअर झालेत का? तसं मला सांगा. ओके, ऑल क्लिअर? चलो, वेल अँड गुड. म्हणजेच काही डाऊट्स नाहीये. ओके. ओके. सो आता पुढचा प्रश्न विचारते मी सगळ्यांना. आता आपली परवापासून नवीन बॅच सुरू होणार आहे. रेकी लेव्हल 2 हा एक नवीन प्रवास सुरू होणार आहे परवापासून. सो या प्रवासामध्ये कोणाकोणाला वाटतं की या प्रवासाचा मी सुद्धा एक पार्ट बनावं, मी सुद्धा एक हिस्सा बनावं? येस, पूजा आहेत आणि कोण आहे बरं? येस, मनीषा आहे. सो येस, ज्या लोकांना, हा, अर्चना आहे, ज्या लोकांना व्हॉटेव्हर कोणीही असेल आता मला माहित नाहीये. सो ज्या लोकांना या प्रवासात पुढे यायचं आहे, येस, थँक्यू राजश्री मॅडम. काही जबरदस्ती नाहीये. रेकी लेव्हल 1 हा कोर्स आपला आजचा इथे संपलेला आहे. तुमचं अटेंडमेंट सुद्धा झालेलं आहे आणि आता तुम्हाला चांगलं जाणवेल की अटेंडमेंट झाल्यानंतर आपल्या एनर्जीचा फ्लो जरा जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतो. येस ऑर नो? खरं की खोटं? हँड रेज केला तर मला लगेच कळेल. बरोबर ना? येस, थँक्यू सो मच. सो आता ज्यांचा प्रवास इथेच संपणार आहे, काहींचा प्रवास मे बी इथेच संपेल. कारण तुम्ही फक्त लेव्हल 1 साठी आला होतात, तो तुमचा प्रवास इथेच संपेल. पण ज्यांना आपली स्वतःची प्रगती करायची आहे, काहीतरी आणखीन पुढे शिकायचं आहे आणि ऑब्व्हियसली माझ्याबरोबर जे येतात ते इथपर्यंतच थांबत नाही, तर त्यांचं काहीतरी एक नेम, फेम क्रिएट झाल्याशिवाय मी त्यांना सोडत नाही. येस प्रज्ञा मॅडम, येस ऑर नो? खरं की हो खोटं? मॅडम, खरंय. खरंय, मला तर ग्रँड मास्टर पण करायचंच आहे. ओके, थँक्यू सो मच. सो अशा पद्धतीने कारण या युनिव्हर्समध्ये एवढी पॉवर आहे की माझ्यासारख्या लाखो ज्योती पवारला तो सांभाळू शकतो. त्यामुळे कधीच मी असा विचार करत नाही की या क्षेत्रामध्ये माझ्याबरोबर लोक आली आणि मी त्यांना ट्रेन केलं आणि मलाच कॉम्पिटिटर्स परत निर्माण करायचे आहेत का, असा मी अजिबात विचार करत नाही.
मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये येऊन काहीतरी करावं, आपला एक उद्देश सार्थ करावा आणि जेणेकरून प्रत्येकाने स्वतःचं काहीतरी इन्कम सोर्स, अर्निंग सुरू करावं. ओके. सो मास्टर लेव्हलमध्ये सुद्धा तुम्ही अर्निंग सुरू करता आणि ग्रँड मास्टर लेव्हलमध्ये सुद्धा तुम्ही अर्निंग सुरू करू शकता. ते कसं, काय ते पुढे तुम्हाला सांगितलं जाईल. इथे ते सांगता येत नाही. ठीक आहे. सो आपला प्रवास जो फ्री लेव्हलचा होता, रेकी लेव्हल 1चा तो इथे संपलेला आहे. ज्यांना पुढे जायचं आहे, तर त्यांनी मला प्रश्न विचारा आता. हां, राजश्री मॅडम विचारा काही प्रश्न असतील तर. अनम्यूट करते तुम्हाला. मॅम ऍक्च्युली टायमिंग काय आहे ते विचारायचं होतं. टायमिंग बघा, आपला एकच टायमिंग नसतो. कधी मे बी आता हं. माझी एक बॅच संपली, तर मी त्या टायमिंगमध्ये तो टायमिंग ती बॅच ॲडजस्ट करते. आणि ओके. टायमिंग सतत आपले चेंज होत असतात. याचा अर्थ असा नाही, की एक एक बॅच झाली, की तुम्हाला मग त्याच ग्रुपमध्ये ॲड केलं जाणार आहे वगैरे असं नाही. तुम्ही ओके. कुठलीही बॅच एनी टाईम जॉइन करू शकता. ओके. आता जी सुरू होणार आहे तिचं टायमिंग काय आहे? तिचं अजून मी नाही डिसाईड केलं, कारण माझ्या दुसऱ्या बॅच कधी ओके. संपतात 1-2 दिवसामध्ये त्याच्यावर आहे. पण आपला ओके टायमिंग मॅम. नॉनस्टॉप 12 ते 6 याच्याच मध्ये असणार आहे. ओके. आणि काही माझी ही 2 ते 3 बॅच आहे, ती कायमस्वरूपी हाच टायमिंग असणार आहे तिचा. हां. ओके. थँक यू. येस. हां, आणखीन कोणाचा काही क्वेशन असेल ते विचारा. थोडंसं फास्ट करा. हां, मनीषा मॅडम बोला. राजश्री मॅडम तुम्ही हँड डाउन करा आता. हां मॅडम, मला सेकंड लेव्हलला करायचं आहे, पण आता हे नवरात्रीचे माझ्या घरात घट बसतात हं. आणि माझे उपवास पण असतात. हां. तर मी तेच म्हटलं की काय म्हणजे कारण तुम्ही टायमिंग बघा पण एकतर काय होतं एकदा एनरोल केल्यानंतर तुम्ही कधीही कनेक्ट होऊ शकता. बरोबर ना? हां, हां. हां. आणि नवरात्रांची एक एनर्जी छान आहे त्याच्याबरोबर ही एनर्जी कनेक्ट केलं तर किती छान हं. होईल सांगा मला. आणि हो. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला फक्त सेशन ऐकायचे. हां. ओके. आणि आपले सगळे सेशन दुपारचेच असणार आहेत, संध्याकाळी नसणार आहेत. कारण माझ्या बिल्डिंग ओके. खाली पण 3-3 गरबे असतात, आवाज असतो. हां. ओके. सो सगळे सेशन आपले दुपारचेच असणार आहे आणि तुम्हाला आता नाही अटेंड करता आले तर तुम्ही नंतर सुद्धा अटेंड करू शकता. पण एकदा ही ऑफर संपली, की मी पुढे कुठली ऑफर देईन मला माहीत नाही. पण तुम्ही एनी टाईम माझ्याशी कनेक्ट होता. लाईफ टाईम ॲक्सेस तुम्हाला दिला जातो. क्लिअर? हां. चला. नेक्स्ट कोणाचा काही क्वेशन आहे? सुरेखा रासने. सगळ्या लेव्हलची फीस सांगितली मी तुम्हाला. आपली सगळी टोटल फी 20,000 आहे. पण एक म्हणतात ना, तुम्हाला मी सांगितलेलं, की ही स्वामी सेवा म्हणून मी आपल्या फीजमध्ये सगळ्यांना डिस्काउंट दिलेला आहे. मोठा डिस्काउंट दिलेला आहे. आणि प्रज्ञा मॅडम बाहेर फीज किती आहे बरं या सगळ्याची? आणि अशा प्रकारे शिकवलं जातं का? आपल्या नाही मॅडम, बॅचमध्ये तुम्ही किती खूप रिपीटर आहेत? शिकवता. हो, नाही खरंच आहे. तुम्ही खूप छान शिकवता त्याच्याबद्दल काही शंकाच नाहीये. आणि आणि आपल्या म्हणूनच मला बॅचमध्ये ग्रँड मॅडम रिपीटर आहेत की नाहीत? बऱ्याच ठिकाणी शिकून आलेल्या व्यक्ती आहेत की नाही? हो, आहेत. बरेचसे जण आहेत. येस. सो बघा आता डिसिजन तुमचा आहे. कारण मी तुम्हाला पाण्यापर्यंत आणू शकते त्याच्या पुढे नाही. सो हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सो इथे रेकॉर्डिंग स्टॉप करते मी. 1 मिनिट हां. सो इथे मी आता स्टॉप करते. ज्यांना यायचंय या प्रवासामध्ये ते येऊ शकतात. कुठलीही जोर जबरदस्ती नाहीये. कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा कुठलाही कॉल तुम्हाला येणार नाहीये. आणि 2 दिवसानंतर माझी ही बॅच सुरू होणार आहे. रेकी लेव्हल 2 ची. रेकी लेव्हल 2 झाल्यानंतर मग तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस दिली जाते. प्रॅक्टिकल सेशन घेतले जातात आणि त्यानंतर मग थोड्या दिवसांनी रेकी लेव्हल 3 चालू केली जाते. क्लिअर? येस, पेड मेंबरचा ऑब्व्हियसली वेगळाच ग्रुप असणार ना. सगळं फ्रीमध्ये थोडं मी देणार तुम्हाला. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं?